आजचा कांदा बाजारभावाचा तेजी मंदीचा विश्लेषणाचा रिपोर्ट. कांद्याचे बाजारभाव काल किती वाढले किती घटले म्हणजे दिनांक 6 नोव्हेंबर रोजी ते आपण बघणार आहोतच. कांद्याच्या संदर्भात ही माहिती घेणारच आहोत. पण आता ओल्या दुष्काळाचे अनुदान किंवा जी मदत आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर यायला सुरुवात झालेली आहे. सरकारनं वेगवेगळ्या घोषणा करून किंवा त्याच्यामध्ये अगदी जाहिरात करून हे पैसे टाकायला सुरुवात केली आहे. आणि दिवाळीपूर्वी काहींच्या खात्यावर आले होते, काहींच्या खात्यावर आले नव्हते. उरलेल्यांच्या खात्यावर एवढ्या 15 दिवसात येतील. पण काल परवा जे पैसे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर आले तिथे मोठा घोळ असल्याचं लक्षात येते. मराठवाड्यातनं काही तक्रारी आहे, काही माझ्याच तालुक्यातल्या तक्रारी आहेत. मग त्यामध्ये कांदा उत्पादक पण आहे, सोयाबीन आहे, मका उत्पादक आहेत. काही ठिकाणी जमिनी खरवडून गेल्या आहेत, त्यांना अनुदानच आलेलं नाहीये किंवा त्यांचे पंचनामे झाले त्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी गाव पुढारी आणि गाव गुंडांच्या खात्यावर पैसे आलेले आहेत आणि ज्यांचा वरती पोहोच आहे किंवा ज्यांनी पंचनामे मॅनेज केले असं शेतकऱ्यांचा आरोप आहे त्यांच्याही खात्यावर पैसे आले. पण ज्यांचं खरंच नुकसान झालंय त्यांना पैसेच मिळाले नाही. असे सगळे घोळ होत आहेत. हे पण आज आपण बघणार आहोत. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आहे दिनांक 7 नोव्हेंबर, वार आहे शुक्रवार. काही शेतकऱ्यांनी खास विनंती केल्यामुळे हा महत्वाचा विषय घेतोय. सर्वात आधी 6 आणि 5 तारखेच्या मध्ये कांद्याचे बाजारभाव कसे बदलले ते आपण बघूया, म्हणजे तुम्हाला त्याचा दिलासा मिळेल. पुण्यामध्ये साधारण कमीत कमी 400, जास्तीत जास्त 1700 आणि सरासरी 1050 असे बाजारभाव होते काल. तर परवाच्या तुलनेत त्यामध्ये 100 रुपयांचा फरक आहे. आवक मात्र 500 क्विंटलनी घटली आहे, पण बाजारभाव 100 रुपयांनी घटलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान बाजारभाव 500, कमाल बाजारभाव 1700 आणि सरासरी 1100. तर परवाच्या तुलनेत इथे 150 रुपयांची वाढ आहे सरासरी आणि इतर याच्यामध्ये पण. धुळ्यामध्ये लाल कांद्याचे दर मात्र 400, 1350 आणि 900, त्यामध्ये 250 ते घटलेले आहेत. सोलापूरला उन्हाळी कांदा त्याची आवक 1200 क्विंटलनी कमी आली, म्हणजे साधारण 18,000 जरी झाली तरी किमान दर स्थिर राहिले. कमाल दर मात्र 150 रुपयांनी घसरले. सरासरीमध्ये मात्र 50 रुपयांची वाढ आहे. सरासरी 1050 असे दिसून येतील. सोलापूरच्या पांढऱ्या कांद्याला सरासरी 1500 रुपये दर आहेत. परवाच्या तुलनेत 100 रुपयांची वाढ आहे. अहिल्यानगरमध्ये मात्र 52,000, अहिल्यानगर बाजारात मी म्हणतो 52,690 क्विंटल इतकी आवक झाली. 200, 1800 आणि 1150 वाढ घट काही नाही, बाजारभाव स्थिर आहेत. आता अहिल्यानगरला लाल कांद्याला 150, 900 आणि 600 इथे वाढ घट काही नाही, कारण आवक अजून सुरू व्हायची आहे. नाशिक शहरामध्ये, नाशिक जिल्ह्यातील नाशिक शहराच्या बाजार समितीमध्ये किमान बाजारभाव 350, कमाल 1451 आणि जास्तीत जास्त 1150. इथे किमान बाजारभावात 50, कमाल बाजारभावात साधारण 150 आणि सरासरी बाजारभावात 125 रुपयांची घट झालेली दिसून येते. आता लासलगावला 11,758 अशी आवक होती. 940 ने आवक वाढली, 940 क्विंटलनी. तर किमान बाजारभाव 600, त्यामध्ये 100 रुपयांची वाढ झाली. कमाल बाजारभाव 2540, 40 रुपयांची वाढ झाली आणि एकूण जी वाढ आहे ती साधारण 30 रुपयांची आहे, 1751 असे आहे. धाराशिवमध्ये लाल कांद्याला 1000, 2000, 1500, 200 रुपयांची वाढ आहे. तर हा झाला कांद्याचा तेजी मंदी रिपोर्ट. आता दुसरा जी महत्वाची माहिती आहे ती आहे छत्रपती संभाजीनगरच्या करमाड जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांकडनं एक निवेदन आलंय. सुरुवातीला मी निवेदन वाचून दाखवतो. आता यांनी छत्रपती संभाजीनगरच्या तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे. सेलूत सजेमध्ये दुष्काळी अनुदानात घोळ केल्याबद्दल ग्रामविकास महसूल अधिकारी म्हणजे तलाठी विजया राजपूत असं त्यांचं नाव आहे, त्यांना तत्काळ निलंबित करून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अनुदान वितरित करावं अशी मागणी शेतकऱ्यांनी स्वाक्षऱ्यांसह केलेली आहे. त्यामध्ये ते लिहितात की सेलूत, चारठा, मुर्शदपूर, आलमपूर, रुस्तमपूर या गावांचे ओल्या दुष्काळांचे शासकीय अनुदानाच्या याद्या चुकीच्या असून संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांनी अतिप्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान केलेले आहे. याआधी पण त्यांच्या खूप तक्रारी आहेत.
या प्रकरणात ग्राम महसूल अधिकारी यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे आणि अनुदानाच्या याद्या तत्काळ दुरुस्त करून शेतकऱ्यांच्या खात्यात पुन्हा अनुदान देण्यात यावे। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर तिथल्या आमदार चव्हाण म्हणून आहेत त्यांनी दखल घेतली आणि तातडीनं त्या याद्या दुरुस्त करण्याचे आवाहन दिल्याच्या पण बातम्या आहेत। आता याच्यामध्ये घोळ काय आहे, एका शेतकऱ्याला त्याची साधारण 3 ते 4 हेक्टर जमीन आहे। करमाड जवळच्या गावच्या शेतकऱ्यांचं मला कॉन्टॅक्ट केला होता आणि या जमिनीमध्ये नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय। त्यांच्या खात्यावर आले 500 रुपये आणि ज्यांना 1 ते 2 गुंठे जमीन आहे त्यांच्या खात्यावर आलेले साधारण 18,000 किंवा 20,000 असे आलेले आहेत। काहींना एका हेक्टरला फक्त 3,000 रुपये अनुदान मिळालेलं आहे। आता या संदर्भात वर्तमानपत्रांनी, स्थानिक वर्तमानपत्र जे आहे छत्रपती संभाजीनगरचे, त्यांनी जे रिपोर्टिंग केलंय त्यामध्ये या ज्या तलाठी आहेत किंवा ग्राम महसूल अधिकारी असं त्याचं नाव आता पदाचं झालंय, त्यांनी सांगितलं की माझी बाजू तर माझ्या बाजूनं व्यवस्थित याद्या दिल्या होत्या पण तो घोळ झालाय। बरं, आता ही गोष्ट छत्रपती संभाजीनगरची किंवा सोयाबीन मका पिकाचीच आहे का कांद्याच्या बाबतीतही असे अनेक ठिकाणी घडलेले आहे। आता निफाड तालुक्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आजोळ जे आहे ते म्हणजे कोठुरे हे गाव आहे, नदीकाठी आहे। आमच्या गावापासून साधारण 20 किलोमीटर अंतरावरचं आहे, अतिशय रमणीय परिसर आहे। या कोठुरे गावामध्ये साधारण 90 एकर शेती जी आहे ती नदीला लागून आहे आणि त्याच्यामध्ये नुकसान झालंय। तिथले एक शेतकरी असं सांगतात की त्यांचं सगळं सोयाबीन गेलं, जमीनही खरवडून गेली। मात्र कृषी अधिकाऱ्यांनी, कृषी विभागानं, तलाठी वगैरे जी मंडळी असेल त्यांनी पंचनामा केला पण खात्यामध्ये एकही रुपया आलेला नाहीये अनुदानाचा। आता ही सगळी ज्यांची शेतं आहेत ती सगळी स्वातंत्र्यवीर सावरकरांकर जे आहेत त्यांच्या नातलगांशी म्हणजे त्यांच्या आजोळच्या संबंधित ही माणसं आहेत सगळी। आता सावरकरांच्या गावामध्ये अशी परिस्थिती असेल तर बाकीच्या ठिकाणी काय परिस्थिती असेल की ज्यांचं सरकार नेहमी कौतुक करत असतं। आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर एक तात्याराव सावरकर आहेत आणि दुसरे तात्यासाहेब कुसुमाग्रज यांचं अतिशय कौतुक असतं। पण तिथं सध्या जर तलाठी किंवा गावगुंड किंवा गाव पुढारी असे घोळ घालत असतील। सगळ्यात गंमत म्हणजे या कोठुरे गावच्या वरच्या भागामध्ये तिथल्या शेतकऱ्यांनी असं सांगितलं की ज्यांच्या जमिनीचं नुकसान कमी झालं आणि जे पुढारी आहे, मग कोणी बँकेशी संबंधित असेल, कोणी काय असेल सरकारशी संबंधित, त्यांच्या खात्यावर व्यवस्थित पैसे आलेले आहेत। तर ही सगळी गोष्ट आहे मित्रांनो घोटाळ्याची। याच्या व्यतिरिक्त एका शेतकऱ्याला फक्त 93 रुपये आले, त्याचा स्क्रीनशॉट सगळीकडे फिरतोय। कांदा अनुदान असेल किंवा एकूण ओल्या दुष्काळाचं अनुदान असेल हे तर मिळतच आहे, गाजावाजा होतोय, पण ते प्रत्यक्ष होतंय का, त्याच्यावर कोणी मलिदा मारतोय का? संबंधित अधिकाऱ्याला मॅनेज करून 20%, 10%, 50% असं देऊन त्याला आपल्या खात्यामध्ये अनुदान टाकायला कोणी गावगुंड, गाव पुढारी असं सांगतंय का? यावर लक्ष ठेवा। तुमच्या बाबतीत असं घडलं असेल तर तहसीलदारांच्या नावाने अर्ज लिहा, सगळ्या सह्या घ्या, त्याला तुमचे 7/12 आणि त्याचे उतारे, GPS टॅगिंगचे फोटो जोडा आणि ते पाठवा, जिल्हाधिकाऱ्यांना पाठवा आणि शक्य झालं तर तुम्ही महसूल मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्याही कार्यालयात ईमेल करू शकता। तुम्हाला कुठेही जायची गरज नाही। अनेक शेतकरी आता या संदर्भात जे नुकसान झालंय ते म्हणतात की ही चेष्टा आहे, आधीच कांद्याचे बाजारभाव पडलेले, सोयाबीनला बाजारभाव नाही, त्यात नुकसान झालेलं आहे, मक्याचे बाजारभाव नाही, कापसाच्या वाती झालेल्या आहेत आणि अशा ठिकाणी यामध्ये सुद्धा जर तथाकथित अधिकारी जर अशा पद्धतीने हे करत असतील, काय म्हणतात त्याला, या पद्धतीने घोळ घालत असतील, पैसे घेत असतील, कुणाच्या तरी दबावात काम करत असतील, भ्रष्टाचार करत असतील, टक्केवारीनं काम करत असतील, ही अतिशय गंभीर गोष्ट आहे। या संदर्भात तुम्ही प्रश्न विचारा, प्रश्न विचारायला आवाज उठवला तर प्रश्न सुटतो असे अनुभव आहेत। जिल्हा परिषदाच्या निवडणुका समोर आहेत, नगर परिषदांच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत, हीच वेळ आहे प्रश्न विचारायची। या संदर्भातले काही पुरावे माझ्याकडे आहेत, ते मी आपल्या याच्यावर टाकीनच आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर। पण तुमच्याकडे काही अशी माहिती असेल तर तुम्ही मला mediashilpa@gmail.com या मेल ID वर पुराव्यांसह मला ते पाठवू शकतात
काही घोळ असेल, विशेषतः कांद्याचे शेतकरी असतील किंवा आणखी याच्यात असतील, किंवा कमेंटमध्ये टाकू शकतात. जे चॅनलला नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आणि 15 नोव्हेंबर पर्यंतचे बाजारभाव कसे असतील हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून बघू शकता. आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटूया. नमस्कार.